हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। आज आपण गावी अलिबागला आलोय आणि अलिबागला आल्यावर काहीतरी साधं सुधं असं ओल्या कर्दीचं कालवणाची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग हे कालवण कसं बनवायचं हे बघूया। आमच्या आगरी कोळी पद्धतीने कर्दीचं कालवण बनवण्यासाठी ही ओली कर्दी घेतली एक वाटा। तुम्ही बघू शकता आपण अलिबागला आलोय त्यामुळे किती सुंदर ताजी अशी ही कर्दी मिळाली आहे। नंतर 2 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक मोठा टोमॅटो पण चिरून घेतलाय। कैरीचा सीजन आहे म्हणून मी एक कैरी यूज करणार आहे। हे पांढरे कांदे आहेत ते पण आपण कालवणात यूज करणार आहोत। 4 कोकमाची टापं, थोडीशी मूठभर कोथिंबीर, नंतर 1 चमचा हळद, 2 चमचे घरचा आगरी कोळी मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि 2 टेबलस्पून तेल यूज करणार आहोत। सर्वात आधी ही कर्दी साफ कशी करायची ते मी दाखवते। कालवण बनवायसाठी नॉर्मली आपण हा डोक्याचा भाग आणि हा शेपटीचा भागच काढतो। हे मधले फिन्स आहेत ते फक्त थोडेसे काढून घ्यायचे आहे, पण हा मधला जो कवच आहे तो असाच ठेवायचा आहे। अशाच पद्धतीने सर्व कर्दी मी साफ करून घेते। ही बघा, सर्व कर्दी आपण साफ करून घेतली आणि स्वच्छ 3 ते 4 पाण्यात धुवून मी ही पाण्यात ठेवली आहे। आता कालवण बनवायला सुरुवात करूया। पातेलं ऑलरेडी आपण चुलीवर ठेवलेलं, आता यात मी 2 टेबलस्पून एवढं तेल घालते। तेल गरम झालं की लसूण आणि मिरची आपण फोडणीला घालणार आहोत। हे बघा, लसूण आणि मिरची आपण थोडी तेलावर परतून घेणार आहोत आणि आता आपण यात हा बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहोत। कांदा ऍड केल्यानंतर कांदा आणि लसूण छान तेलावर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, कांदा छान शिजलाय। आता ह्यात आपण हळद घालणार आहोत। चमचाभर हळद आहे। 2 चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे। व्यवस्थित हळद आणि मसाला पण तेलावर शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या कालवणाला छान तरी येते। हळद आणि मसाला तेलावर शिजवून झालाय। आता ही स्वच्छ धुतलेली कर्दी आपण ऍड करणार आहोत आणि एक एक करून उरलेलं टोमॅटो आणि कैरी वगैरे पण ऍड करून घेऊया। हे टोमॅटो ऍड करते मी। आता कैरी ऍड करूया। हे कांदे जे आपण सोलून घेतलेले ते पण ऍड करते। तुमच्याकडे पण कांदे असतील, पांढरे नसले, आपले नॉर्मल लहान कांदे असले तरी पण तुम्ही ऍड करा ते। आता ह्यात आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ऍड करणार आहोत। मी 2 ग्लास एवढं पाणी ऍड केले ह्या कालवणात। कालवण आता एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित। कालवण मिक्स करून झालं काही 4 कोकमाची टाप आहेत ती ऍड करणार आहोत। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया आणि आता एक छानशी त्याला उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपल्या कालवणाला छान उकळी आली आहे। आता चुलीचं विस्तव थोडं कमी करायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे कालवण आपण शिजवून घेणार आहोत। 8 ते 10 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून बघूया। हे बघा, तुम्ही बघू शकता आपलं कालवण छान शिजले। कर्दी पण बघा आणि हे बघा कांदे, टोमॅटो। आता या स्टेजला मी कोथिंबीर ऍड करते आणि एक छानशी ह्याला उकळी काढून लगेचच आपण हे कालवण सर्विंग बोल मध्ये सर्व करणार आहोत। हे बघा, कालवणाला पण छान उकळी आली। आता हे रेडी झालेलं कालवण आपण ह्या सर्विंग बोल मध्ये सर्व करून घेणार आहोत। सुंदर असं बिना वाटणाचं ओल्या कर्दीचं कालवण आपलं रेडी झालंय। हे कालवण तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे ओल्या कर्दीच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी आमच्या पद्धतीने हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालंय ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या या ओल्या कर्दीच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।